नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज ना माझ्या इशूचा मुलीचा बर्थडे होता. आज आहे 3 जानेवारी. खूप चांगल्या मुहूर्तावर माझं पिल्लू जन्माला आलं आहे. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस पण आहे आणि त्याच दिवशी माझं बाळ पण जन्माला आलं. तर मला खूप आनंद होतो की इतक्या चांगल्या दिवशी तिने जन्म घेतला म्हणून. आणि त्याच्यानंतरनं आज तिचा वाढदिवसाचा पहिला दिवस होता, म्हणून मग मी नाही का तिला केंद्रामध्ये दर्शनासाठी घेऊन आले. तर इथे मी औदुंबर प्रदक्षिणा करून घेत होते. कॅमेरा तिच्या हातात होता. तिला शूट कर म्हटलं तर तिला काय तेवढं व्यवस्थित शूट करता नाही आलं. मी मध्ये गेले होते दर्शनासाठी आणि आज शाकांबरी पौर्णिमा असल्यामुळे सर्वजण इथे दुर्गा सप्तशतीचा पाठ करत होते आणि देवीला सर्व प्रकारच्या भाज्यांनी असं सजवलं होतं आणि सर्व प्रकारच्या भाज्यांची मिक्स भाजी आणि त्याचा नैवेद्य पण अर्पण केला होता आणि सर्व महिला दुर्गा सप्तशतीचं पाठ करत होते. सकाळी 10:30च्या आरतीच्या नंतरच दुर्गा सप्तशतीचा पाठ होतो केंद्रामध्ये. मग तिला दर्शन घ्यायला लावलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही घरी परतलो. तर इथे छान असे गाजर होते आणि वाटाणे होते. तर ती म्हणत होती, मम्मी मसाले भात आणि गाजरचा हलवा बनव. त्याच्यासाठी मग इथून गाजर आणि वाटाणे घेतले आणि त्यानंतर घरी आले. घरची सकाळची सगळी कामं आवरली. त्याच्यानंतर सकाळी जेवणामध्ये मी आलूची भाजी, पोळी आणि भात बनवला होता. तर मग मी जेवण करून घेतलं आणि संध्याकाळी 4 वाजता मग आम्ही तिच्या बर्थडेच्या केकच्या खरेदीसाठी गेलो होतो. ती फार आनंदी होती. तर म्हणत होती की बर्थडेचा जो केक आहे तो मी माझ्या पसंतीनेच घेणार, म्हणून तिला घेण्यासाठी इथे स्वीट मार्टमध्ये आलो. मग इथे तिने पायनॅपलचा जो केक आहे तो पसंत केला आणि मग तो केक पॅक करून घेतला. आणि इथूनच मग जे पण लहान मुलांना म्हणजे तिच्या मैत्रिणींना वगैरे बोलवणार होतं, तर त्यांच्यासाठी चिवडा आणि जिलेबी आहे ती पण इथूनच घेतली आम्ही. आणि मार्केटमधून सर्व साहित्य घेतलं होतं. तर तिचं म्हणणं होतं, मम्मी टोपी वगैरे पण घे, पण मेणबत्ती आणि टोप्या मी काही घेतले नाही. तिला आता 9 वर्ष पूर्ण होऊन 10वं वर्ष लागते आणि तिचे पप्पा नाहीच म्हणत होते, बाहेर काही जेवायला जाऊ म्हणत होते, पण ती म्हणत होती नाही, माझ्या फ्रेंड्सला बोलवायचं, माझा बड्डे करायचा. मग तिचा हट्ट होता म्हणून मग केलं. आहोंना जास्त कॅमेरामध्ये यायला आवडत नाही, त्यांनी व्हिडिओ करायला परवानगी दिली, तेवढंच आपल्यासाठी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर आम्ही दोघी मस्त तयार झालो होतो आणि तिला पण देवाला नमस्कार करायला सांगितला. आपणच आपल्या मुलांना आपली संस्कृती जपायला सांगितली, त्यांना शिकवलं तर त्यांच्यामध्ये संस्कार घडत असतात. तर तिला त्यामुळे सकाळी केंद्रात पण नेलं होतं आणि संध्याकाळी पण तिला देवाला नमस्कार करायला सांगितला. आणि तिथूनच स्वीट मार्टवरून मी पॅकेट म्हणजे चिवडा आणला होता, मिक्स चिवडा आणि जिलेबी, ते सर्व काढून घेतलं. पण सर्व साहित्य घेऊन गाडीवर येताना केक थोडासा हलला, तर त्याची डिझाईन थोडीशी साईडला झाली होती, पण ठीक आहे, व्यवस्थित होता. त्यानंतर केक वगैरे हे करून घेतला. तोपर्यंत तिने तिच्या सर्व मैत्रिणींना बोलवलं आणि शेजारच्या 1-2 ताईंना बोलवलं होतं मी. आणि छोटंसंच सेलिब्रेशन होतं. माझं पिल्लू म्हणजे कसं आहे, खूप म्हणजे हे हट्टी आहे आणि लेकरांचे हट्ट आपण नाही पुरवणार तर कोण पुरवणार. आणि तिला हे छान असा ड्रेस घेतला होता आणि याच्यासोबत आणखीन 2 ड्रेसची पण खरेदी केली होती. तर तिला मी असं पलंगावरच छोटंसं चौरंग ठेवून बसवलं. त्यानंतर मी तिचं छानसं असं औक्षण करून घेतलं आणि तिच्या सर्व मैत्रिणी खाली बसल्या होत्या आणि साईडला शेजारच्या ताई वगैरे होत्या, पण त्यांना कॅमेऱ्यामध्ये यायचं नव्हतं. आणि आपण व्हिडिओ बनवतो ना, आपण दुसऱ्यांना कसं म्हणणार की कॅमेऱ्यामध्ये या, म्हणून प्रत्येकालाच यायला आवडतं. कुणाला आवडतं आणि कुणाला नाही आवडत. तर त्या म्हणत होत्या की नको, आम्हाला नका घेऊ कॅमेऱ्यामध्ये, त्यामुळे ते साईडला उभं टाकलेले होते. इथं मग मी माझ्या बाळाचं छानसं औक्षण करून घेतलं आणि तिच्यासाठी एक गिफ्ट पण आणलं होतं, पण त्या गिफ्टची पूजा करतानाची क्लिप घ्यायची राहूनच गेली. त्यानंतर त्या ताईने पण ओवाळून घेतलं, शेजारच्या ताईने पण ओवाळलं. असं 4-5 जणींनी आम्ही ओवाळलं आणि त्याच्यानंतर तिचं केक कट करण्यासाठी तिच्या मैत्रिणी सर्व तिचं प्रँक करण्यासाठी तिला गिफ्ट दिलं होतं तिच्या मैत्रिणींनी. की असतं ना लहान लेकरांचं काहीतरी विचित्र पॅक करून द्यायचा आणि प्रँक करायचं, तसं त्यांचं चाललं होतं. आणि ते केल्याच्यानंतर लगेचच मग
केक कट करायला घेतला आणि नंतर तिला मी केक खाऊ घातला आणि लगेचच मग जे पण मी फराळ आणलं होतं त्या फराळाचे प्लेट्स काढून घेतले आणि सर्वांना प्लेट्स दिल्या. तर असं छोटंसं सेलिब्रेशन होतं. आपल्या बाळासाठी आपल्याला करावंच लागतं, फार काही मोठं केलं नाही. आणि तिचं असं म्हणणं होतं की बड्डे झाल्यावर पण बाहेर जेवायला जाऊ, पण तिच्या पप्पाची आणि माझी पण तेवढी तब्येत ठीक नसल्यामुळे तिला म्हटलं कधीतरी जाऊ आपण. आणि तिच्यासाठी सायकल गिफ्ट आणली होती, पण ते सायकलची क्लिप घ्यायची राहूनच गेली. एखाद्या वेळेस मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर मग नंतर काय केलं, मस्त मसाले भात केला, चिवडा आणि जिलेबी. असंच संध्याकाळचं जेवणाचा बेत होता. तेवढं काही भूक नव्हती ते चिवडा वगैरे खाल्ल्यामुळे. तर मग असंच बनवून असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवे आले असतील तर नक्की सबस्क्राईब करा. तर माझा बाळाचा हा लूक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणखीन हे 2 ड्रेस तिच्यासाठी घेतले होते. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.